जा बेटा पूजा तिच्या कर मग लवकर. सुट्टीच्या दिवशी पटपट करायचं, एवढा वेळ नाही घालवायचं. जा बेटा करतो. कर कर लवकर लवकर कर बरं. हॅलो, खूप दिवसात फोन केली का तू? काय हो का, बापरे, चांगले खुशखबर सांगितली सकाळी सकाळी तू. हो ना, बरं मी तुला दुपारी लावू का सावकाश फोन? हो मी लावते दुपारला. हां बरं ठीक आहे. कोणाचा फोन होता मम्मी? अरे त्या माझ्या मैत्रिणीचा फोन होता. सकाळी सकाळी तिनं एवढी चांगली खुशखबरी सांगितली. अरे माझं प्रमोशन झालं आहे, प्रमोशन. अरे चाय म्हणू मग, पेढे घेऊन ये. पण प्रमोशन कशाबद्दल? प्रमोशन म्हणजे मी नाही का, म्हणजे मावशी झाली आहे. मावशी? हां हे मला वाटलं की चांगलं प्रमोशन झालं. म्हणजे हे काय टेक्निशियन वरून मावशी. मावशी खालची पोस्ट असते, टेक्निशियन वरची पोस्ट असते, आणि तू टेक्निशियन वरून मावशी झाली. अरे वांग्या, जसा बाप तसा लेक मसाला एक. ते नाही प्रमोशन म्हणत आहे मी. टेक्निशियन होती मी तर ते मावशीची पोस्ट हे नाही. तू कुठलं स्टेशन कुठं लावून राहिला? हे माझी मैत्रीण 25 वर्षानंतर आई झाली आहे, तर मी तुझी मम्मी होती. आता त्या बाळाची मी मावशी झाली, तर हे प्रमोशन म्हणत आहे. आणि हो रे, तुझ्या पप्पाला आणि तुला केव्हाही मी कचऱ्यावाली तर मावशी असंच काय दिसते माझ्यामध्ये तुमच्या दोघा बापलेकांना. आणि ते कचऱ्यावाले, त्या मावश्या, ते साफसफाईवाले हे काही वाईट आहे का? अरे ते साफसफाईवाल्या, त्या कचऱ्यावाल्या ह्या मावश्या आहे ना, म्हणून आपल्या भारत देशात प्रत्येक ऑफिसात, दवाखान्यात, रोडवर आणि गार्डनमध्ये सगळ्या जागोजागी अशी स्वच्छता आहे. म्हणून आपलं भारत एवढं स्वच्छ आहे. आणि हे कामगार लोक राहिले नसते ना, तर जिथं तिथं कचरा पडला असता. बाया घरातला असतं कचरा फेकत नाही, तर रोडवर साफसफाई करायला गेल्या असत्या का? जा पूजापाती कर लवकर लवकर. झाडू लावतो मी. मला चांगली गोष्ट आहे, केलंही पाहिजे.